ऍज अ मराठी माणूस मला इतकी तळमळ होते की आपले माणसं का नाही पुढे जाते, आणि त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे शो ऑफ करणं, लोकांना दाखवण्यासाठी गाडी बंगला अनवॉन्टेड गोष्टींवरती खर्च करणं आणि शो ऑफ करण्यासाठी लोक पैसे दाखवण्यासाठी अजून पैसे खर्च करतात. ही एकदम दुर्मिळ आहे. माझे एक मी जस्ट उदाहरण दाखवतो तुम्हाला. आता हा माझा एंजल वनचा पोर्टफोलिओ आहे. आता किती 1,17,18,000 रुपये प्रॉफिट चालू आहे. मी रिफ्रेश करतो वाटलं तुमच्या समोर. एंजल वन अकाउंट आहे हे. ओके, याच्यात बॅलन्स बघा 17-18 लाख रुपये बॅलन्स असेल. हा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ माझ्या वडिलांचा 1,05,00,000. ओके, आता दोन्ही अकाउंट मिळून हे 1.5 करोड तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. ओके, आता या 1.5 करोड रुपये तुम्हाला दिसतात आहेत का? माझ्याकडे पैसे असेल नसेल, आपली स्विफ्ट डिझायर वरती मस्तपैकी फिरायचं. गंमत काय असते माहितीये का? हे 1.5 करोड पुढच्या 25 वर्षात माझे 50 करोड होणार आहेत. आणि आपण काय करतो? गाडी, घोडी, मकान. स्क्रोल करा, स्क्रोल. जर तुम्हाला पण अशी सॉलिड इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, सॉलिड पोर्टफोलिओ बनवायचा आणि जनरेशनल वेल्थ जर का करायची असेल तर नुसतं गोल्ड, त्याच्यानंतर FD आणि रिअल इस्टेटने काम होणार नाही. तुम्हाला म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये 100% लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही मदत करतोय. अजून माहिती जाणून घ्यायची आहे, कमेंट सेक्शन मध्ये MF टाईप करा. तुमचा पर्सनल रोड मॅप कसा असायला हवा ते तुमच्या DM मध्ये पाठवतो. धन्यवाद.